तर्फे मी अफसाना आपल्या मनापासून स्वागत करते। सिटी आयकॉन या शो मध्ये डॉक्टर सागर वागत सर इकडे उपस्थित आहेत आणि डॉक्टर सागर सरांविषयी म्हणजे तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल। डॉक्टर सागर सरांनी कमीत कमी 500 पेक्षा जास्त कोविड पॉझिटिव्ह पेशंटला एक कमी खर्चामध्ये होमिओपॅथी या ट्रीटमेंटद्वारा त्यांची खूप चांगली सेवा केली। त्याबद्दल खरंच सर खूप खूप धन्यवाद। एवढं तुम्ही म्हणजे केलंय त्याबद्दल खरंच मानायला पाहिजे। आणि माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी की तुमच्या जर्नीविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा प्लीज। बेसिकली जेव्हा आपण सगळे 10th पास होतो तेव्हा मनात बरेचसे आपल्याला नवीन नवीन स्वप्न असतात की कोणत्या फील्डमध्ये जायचं आपण। तर मी बेसिकली पहिल्यापासून माझ्या आई वडिलांनी मला होमिओपॅथी हीच औषधे दिलेली आहेत। भले सर्दी असू दे, खोकला असू दे, ताप येऊ दे, काही असू दे, पोटदुखी असू दे। आणि जेव्हा मी पोटात होतो माझ्या आईच्याही त्यावेळेस ही होमिओपॅथी आमच्या वडिलांनी त्यांच्या मित्रांकडून जे होमिओपॅथी डॉक्टर आहेत त्यांनाही प्रेग्नन्सीच्या वेळेस होमिओपॅथी ट्रीटमेंटच घेतलेली आहे। आणि मी बरेचसे पेशंट्स होमिओपॅथीनी ज्यांना दुग्धर आजार आहेत, ज्यांना खूप डीप पॅथॉलॉजिकल इलनेसेस आहेत, मोठे आजार आहेत, ते होमिओपॅथीनी फार सहजरित्या बरे होताना बघितलेले आहेत। म्हणून माझ्या मनात 10वी नंतर किंवा 12वी नंतर बिलकुल किंतु परंतु नव्हता की मला होमिओपॅथी फील्डच घ्यायची हे माझ्या मनात फार क्लिअर होतं बेसिकली। त्या दृष्टीने मी सायन्स घेतलं, 11th सायन्स, 11th आणि 12th कंप्लीट केलं। नंतर लोकमान्य चिंचवड या विद्यालयात, मेडिकल विद्यालयात माझं ग्रॅज्युएशन झालं, BHMS झालं। त्याच्यानंतर काही वर्ष बेसिकली मी जसं काही मुलं काही महिने एक्सपिरियन्ससाठी ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात तसं मी तळेगाव येथे सेवाधाम हॉस्पिटल जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिथं लहान मुलांचे उपचार, थोडे सिनियर सिटीजनचे उपचार, ICU उपचार पद्धती आहे, या हॉस्पिटलमध्ये मी जवळजवळ 1 वर्ष काम केलं। पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की ॲलोपॅथीमध्ये हे जे जुने आजार आहेत हे तात्पुरत्या स्वरूपात बरे होतात, ते तात्पुरत्या स्वरूपात दाबले जातात आणि पुन्हा उद्भवतात हे आजार। त्याच्यामुळे मला पुन्हा लक्षात आलं की जे आमचे वडिलांचे मित्र आहेत, जे होमिओपॅथी डॉक्टर आहेत, त्यांचे एवढे छान रिझल्ट्स आहेत, का नाही आपण आपलीच पॅथी करावी। आणि म्हणून मी होमिओपॅथी ह्या फील्डमध्ये आकर्षित झालो। सरांकडे मी जवळजवळ 1.5 तास 18 तास काम केलं। सकाळी 11 वाजता जायचं, पहाटे 4पर्यंत आम्ही काम करायचो। त्यांचं एक 50 बेडचं होमिओपॅथी हॉस्पिटल पाहिलं मी, भारतातलं नंबर 1 हॉस्पिटल आहे त्यांचं। तिथे काम केलं आम्ही। तिथं आम्ही किडनी फेलियर्सच्या केसेस असू दे, नी रिप्लेसमेंटच्या केसेस असू दे, मणक्याचे ज्यांना खूप मणक्याचा त्रास आहे किंवा ज्यांना म्हणजे कोड आलेले आहेत, असे बरेचसे दुग्धर आजार जे आहेत तिथं मी बरे होताना बघितले 1-1.5 वर्षामध्ये। आणि मग मी म्हटलं, निश्चय केला की मला आता होमिओपॅथीच करायची आहे। त्याच्यामुळे होमिओपॅथी ही फील्ड निवडली। ओके, येस। म्हणजे तुम्ही खूप इन्स्पायर झालं त्यांच्या, खूप जास्त। नक्कीच, म्हणजे इन्स्पिरेशन इज मस्ट। म्हणजे आजच्या जगामध्ये कोणी इन्स्पायर केलं, कोणी ॲडवाइस मेकिंग केली तर आपण नक्कीच त्या क्षेत्रामध्ये एक म्हणजे पूर्णपणे आपला 100% देऊन आपण सक्सेस होतोच। तुमच्या सक्सेसबद्दल तर आपण पुढे बोलूयात, पण त्याच्या आधी माझा दुसरा प्रश्न असा असेल तुमच्यासाठी, कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स हँडल करता करता तुमचा असं काय एक्सपिरियन्स आहे, लाईव्ह एक्सपिरियन्स, जे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगता? कोरोनाची दहशत तर सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे यात काही नवीन सांगायला नको। बेसिकली कोरोना झाला की लोकांना आधी ICU दिसतं आणि त्यात व्हेंटिलेटर हे ऐकलेले सगळ्या स्टोरीज लक्षात येतात लोकांना। आणि लोकांना वाटतं की कोरोना झाला म्हणजे आता काही खरं नाही। भला मोठा खर्च दिसतो, 1 लाखापासून 10 लाख 15 लाखापर्यंत आपण खर्च बघितले ते एका घरातले, ते सगळं डोळ्यापुढं चित्र निर्माण होतं। पण मी आता 14 वर्ष ह्या फील्डमध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे मला हे बेसिकली माहिती होतं होमिओपॅथीमध्ये कोविड हा आजार म्हणजे बरा होऊ शकतो। त्या दृष्टीने पॉझिटिव्हली लोकांना डे 1 पासनं औषधं द्यायला चालू केली, होमिओपॅथीची औषधं। जेव्हा मला 1-1.5 महिना एकही कोविडचा पेशंट येत नव्हता, ही साथ आपल्या देशामध्ये फेब्रुवारीपासून चालू झाली, 1-1.5 महिना माझ्याकडे एकही पेशंट नव्हता कोविडचा। पण जसं मला मार्चच्या 2nd वीकमध्ये
दोन नवीन पेशंट्स कोविड पेशंटचे फोन आले की सर आम्हाला तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची आहे. तर मी म्हटलं ही संधी आहे आणि होमिओपॅथी औषधांमध्ये ती ताकद आहे की फार अल्प दरामध्ये कोविड पेशंट्स बरे होऊ शकतात. आणि किती कॉम्प्लिकेशन्स असले, निमोनियासारखे कॉम्प्लिकेशन्स 50% लंग डॅमेज होते कोविडमध्ये, तेही कॉम्प्लिकेशन्स होमिओपॅथीने बरे होतात. आज मला सांगण्यात फार आनंद होतोय, या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त रेफरलनी मोर दॅन 500 पेशंट्स वी हॅव क्युअर्ड एक्सक्लुझिव्हली विथ होमिओपॅथी. एवढे भयानक कॉम्प्लिकेशन्समध्ये पेशंट निमोनियामध्ये जे डेथ आणि लाईफमध्ये स्ट्रगल करत होते, Correct. ओके, ते पेशंट्सचे मला जेव्हा फोन आले, एक मी एक्झाम्पल सांगू इच्छितो इथे येस. की मला एक साधारण 14 सप्टेंबर रोजी पहाटे 5:30ला फोन आला की एक आशा देशपांडे म्हणून आहेत, माझे जुने पेशंट आहेत, 2 वर्ष संपर्कात आहेत. त्यांचा मला फोन आला, सर माझ्या बहिणीला 5 दिवस आम्ही ॲलोपॅथी ट्रीटमेंट घेतोय आणि तिला कोविड पॉझिटिव्ह आलेलं आहे 2-3 दिवसापूर्वी आणि तिला आता दम लागतोय, तिला दम लागतो आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतोय. म्हणजे ती अशी एक कूसवरनं दुसरी कूसही बदलू शकत नाही, एवढा दम लागतोय. युरिनला जायचं टॉयलेटला, हॉलमधून टॉयलेटला 5 पावलं चालली, एवढा तिला दम, पाल्पिटेशन होतंय, ब्रेथलेसनेस होतोय की म्हणजे एवढी घाबरलेली होती तिची बहीण जेव्हा सांगताना. तर तुम्ही सर कोणतं हॉस्पिटल सजेस्ट कराल? मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आपण डे इन इन आउट हे पेशंट्स बरे केलेले आहेत, आपण हे निमोनियाची पेशंट बरी करू म्हटलं. त्या दिवशी आम्ही CT स्कॅन केला. त्या दिवशी त्यांचं ऑक्सिजन होतं 82 ऑक्सिजन होतं. त्या दिवशी 14 सप्टेंबरला ऑक्सिजन 82 होतं. आम्ही CT स्कॅन केला. 7 वाजता मी सकाळी केस घेतली त्यांची, होमिओपॅथी मेडिसिन स्टार्ट केले. तर तुम्हाला मी सांगतो 12 तासात विदाऊट व्हेंटिलेटर फक्त होमिओपॅथीने 92 ऑक्सिजन झालं. आणि त्यांचं CT स्कॅन मध्ये निमोनियाचा रिपोर्ट आला होता की 50% लंग इज डॅमेज्ड विथ निमोनिया. एवढं ती ब्रेथलेस होती. आणि जेव्हा मी म्हटलं काळजी करू नका, कोविडमध्ये मी काय करतो 3 वेळा ऑक्सिजन बघतो आणि 3 वेळा त्यांना प्रत्येक कोविड पेशंटशी मी संपर्क साधतो आणि औषधांमध्ये चेंजेस करत राहतो, होमिओपॅथीच्या औषधं. आणि हळूहळू औषधांमध्ये चेंजेस केल्यावर 4थ्या दिवशी त्यांचं ऑक्सिजन 96 होतं. आणि विदिन असे जे 5 पावलेही चालू शकत नव्हत्या, विदिन 8 to 9 days शी वॉज आउट ऑफ निमोनिया. त्यांचा आम्ही कोविड रिपोर्ट केला, परत CT स्कॅन केला 10व्या दिवशी. मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो, ते फक्त 7-7.5 हजारामध्ये ते बरे झाले. आणि त्यांचे अख्खे 3 जे कोविड पेशंट होते, म्हणजे त्यांची सिस्टरी नंतर कोविड आली, नंतर त्यांचे मिस्टरी कोविड आले आणि त्यांचं लहान बच्चूही कोविड आलं. हे कोविड पेशंट फक्त हे मिळून सगळ्यांचं 10 ते 15 हजार खर्च आला असेल. हे सगळे कोविड नेगेटिव्ह झाले. असे कित्येक पेशंट्स आज आपण 5-5.5 ते 10 हजारात फक्त आठवड्याभरात कोविड मुक्त केलेले आहेत. एवढं होमिओपॅथीची डीप सिटेड ॲक्शन आहे, व्याप्ती आहे. म्हणजे घाबरण्याचं कारण नाही आहे कोविडलाही. होमिओपॅथी हे कोविडला एक वरदानच आहे. असं म्हणजे लोकांना, ऑडियन्सला, प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की होमिओपॅथी ट्रीटमेंटनी पण कोरोना व्हायरस ह्याचं आजार आपण लढू शकतो आणि कमीत त्या कमी खर्चामध्ये आपण बरे होऊ शकतो. आणि विदाउट ICU आणि विदाउट व्हेंटिलेटर्स. ऑफकोर्स. सर, वाय डिड यू चूज होमिओपॅथी ॲज अ प्रोफेशन? Basically, I was very much inspired with my father's friend who is a homeopathy doctor. So I have seen number of cases being exclusively treated with homeopathy, who have been told in allopathy that they need to get operated. Okay, like knee replacements were treated exclusively with homeopathy. Like kidney failures, was told to get dialysis and get into a kidney transplant. Was told that they need to have 20 lakhs of costing for kidney transplant. And then also there is no guarantee. So we have seen number of cases, surgical cases, which have been successfully treated with homeopathy. So I was very much inspired with my guru, who is Dr. Nikam sir. I have been inspired with him for number of years. So I choose homeopathy. And myself, I have since practicing for 14 years, I have seen number of cases been successfully treated with homeopathy. Like they have been told to get
they are tonsils operated, like small kids are there, they have been told that to get their tonsils operated. There are adenoids जिनको सांस लेने में दिक्कत होता है बच्चों को, उनका भी मतलब एडिनॉइड्स का ऑपरेशन बोला था, जिनको टॉन्सिल्स का ऑपरेशन बोला था, या किसको नी रिप्लेसमेंट्स बोला था, उनको भी हमने होम्योपैथी या कमर का ऑपरेशंस बोला था. तो वो एक्सक्लूसिवली विद इन शॉर्ट ड्यूरेशन, विद इन 2 to 3 months, वो जो 10-12 साल से सफरिंग है उनका, तो वो होम्योपैथी से 3-4-6 महीने में पूरे ठीक हो जाते हैं जड़ से. ऐसे इसके लिए हमने होम्योपैथी चूज किया. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन विल बी व्हाट वाज योर एक्सपीरियंस ड्यूरिंग BHMS एजुकेशन? बेसिकली क्या होता है, जब हम बहुत सारे बच्चों को आफ्टर 12th उनको MBBS करना पसंद होता है या इंजीनियरिंग करना पसंद होता है, वो उनका मतलब उनको MBBS मिलता नहीं है और आयुर्वेदिक में सीट्स बहुत लिमिटेड होते हैं, उसके वजह से वो होम्योपैथी चूज़ करते हैं या होम्योपैथी में आ जाते हैं. तो होम्योपैथी में क्या रहता है, बेसिकली सक्सेस बच्चों को बहुत कम मिलता है, ये ऐसी धारणाएं होती है. पर वैसा कुछ भी नहीं है. मैं बताना चाहता हूँ, मैं खुद होम्योपैथी डॉक्टर हूँ, तो मैं बताना चाहता हूँ बच्चों को जो नेगेटिविटी जो कॉलेजेस में रहती है, तो वैसा कुछ नहीं. अगर आप जेन्युइनली होम्योपैथी प्रैक्टिस करोगे, as taught by our founder Dr. Samuel Hahnemann, who is from Germany, who himself was MBBS doctor. अगर आप होम्योपैथी उनके गाइडलाइंस पे अगर प्रैक्टिस करोगे, डे 1 से आपको वेटिंग नहीं रहेगा. डे 1 से यू विल गेट द नंबर ऑफ पेशेंट्स, और बहुत ज़्यादा सक्सेस है, मैं आपको गारंटी देता हूँ. MBBS में और सॉफ्टवेयर में जितना सक्सेस नहीं, 5 times to 10 times ज़्यादा सक्सेस है होम्योपैथी में. एंड दैट इज़ वेरी अनएक्सप्लोर्ड फील्ड, अनसैचुरेटेड फील्ड है, बच्चों को पता नहीं है ये. तो मैं सबको गुजारिश करता हूँ, बच्चों को भी पॉजिटिव माइंडसेट से आइए, होम्योपैथी फील्ड चूज़ कीजिए, और आप मेरे हॉस्पिटल में आके रिजल्ट्स भी देख सकते हो, कितने बढ़िया रिजल्ट्स है. आई विल एक्सप्लेन यू फ्यू केसेस. अब जैसे मैम पूछेंगे, गिव यू फ्यू एग्जांपल्स, बट आप एक पॉजिटिव माइंड से अगर होम्योपैथी करोगे तो आपको डेफिनेट रिजल्ट्स आएगा. 100% सर, 100%. सर, डॉक्टर सैमुअल हैनीमैन के बारे में आप हमारे ऑडियंस को कुछ बता सकते हैं? डॉक्टर सैमुअल हैनीमैन बेसिकली इज फ्रॉम जर्मनी एंड ही हिमसेल्फ वाज एन एलोपैथी प्रैक्टिशनर. आपको जान के शौक हो जाएगा, वो खुद एलोपैथी प्रैक्टिशनर थे. ही वाज MD MBBS इन दैट फील्ड. कुछ साल प्रैक्टिस एलोपैथी प्रैक्टिस करने के बाद उन्हें ये चीज़ पता चली कि एलोपैथी मेडिसिन टेम्पररी बीमारियों को दबा देते हैं, जो भी पुरानी बीमारियां हैं उनको टेम्पररी दबा देते हैं, फिर से वो नए रूप में आ जाती है और फिर एग्रोवेटेड फॉर्म में आ जाती है. तो उन्हें ये पता चला, तो उन्होंने फिर ये फील्ड छोड़ के, ही वॉज वेरी गुड ट्रांसलेटर, बुक ट्रांसलेटर. तो उन्होंने गुजारा करने के लिए कुछ ना कुछ इंसान को करना चाहिए, तो ही स्टार्टेड ट्रांसलेटिंग हिज बुक्स. बुक ट्रांसलेट करते समय उनको एक सेंटेंस वहाँ पे उन्होंने रीड किया कि सिंकोना बार्क जो एक प्लांट है, उसके अगर 2 बूंद रोज लिए जाए तो वो मलेरिया टाइप सिम्टम्स डेवलप करते हैं. तो वो बोले ये कैसे, क्या पॉसिबल है, नेचर में मेडिसिन कैसा है ये. तो वो बोले ये तो सिर्फ केमिकल बेस्ड एलोपैथी में हो सकता है, केमिकल मेडिसिन दे के. तो ही टुक हिमसेल्फ, स्टार्टेड एक्सपेरिमेंटिंग ऑन हिमसेल्फ. तो उन्होंने रोज 2-2 बूंद लिए, तो उनको एक 8-10 दिन के बाद मलेरिया टाइप सिम्टम्स डेवलप हुए, जिसमें फीवर आया, शिवरिंग हुए, वो इवनिंग राइज ऑफ फीवर था, बहुत ज़्यादा फीवर था. तो उन्होंने सोचा यार ये अगर सिम्टम्स डेवलप करते हैं तो ये अगर थोड़ा सा हायर फॉर्म में इसको हम अगर मेडिसिन में कन्वर्ट किए तो इसमें मेडिसिन हो सकता है इसका. तो उन्होंने एक्सपेरिमेंट करके इसमें से फिर मेडिसिन निकाला. तो उन्होंने बोला यार ये मेडिसिन वर्क हो रहा है मलेरिया को, तो ये नेचर में एक नहीं ऐसे नंबर ऑफ मेडिसिन हो सकते हैं. तो इन दिस वे डॉक्टर सैमुअल हैनीमैन फाउंड आउट नंबर ऑफ मेडिसिन. तो उस टाइम में डॉक्टर सैमुअल हैनीमैन ने बहुत सारे जो चैलेंजिंग केसेस थे, डीप पैथोलॉजिकल केसेस, तो जो एलोपैथी में लिमिटेशंस थे उनको ठीक नहीं हो रहे थे. जैसे कोई पेशेंट्स कोमा में थे, वो होम्योपैथी से ठीक किए. जैसे किसी को किडनी ट्रांसप्लांट करना था, वो सिर्फ होम्योपैथी से ठीक हो गया. किसी का बड़ा सर्जरीज था, किसी का सोराइसिस स्किन ट्रबल्स था, तो वो होम्योपैथी से ठीक किया. वैसे फिर उनके ऊपर बहुत ज़्यादा
उनके ऊपर बहुत ज़्यादा उस टाइम में दबाव आ गया एलोपैथी प्रैक्टिशनर्स के, पर वो दबाव के सामने वो झुके नहीं एंड शी स्टार्टेड प्रैक्टिसिंग होम्योपैथी एट दैट टाइम। आई सैल्यूट डॉक्टर सैमुअल हैनीमैन। मैं रोज़ डॉक्टर सैमुअल हैनीमैन को सैल्यूट करता हूँ, जो इतनी बढ़िया पैथी आज ह्यूमन बींग्स के लिए एक वरदान है। Definitely. Thank you so much, Dr. Samuel sir, for approaching such with a lot of motivation. That is the reason Dr. Sagar is here with a huge success today. We feel very proud of this. Thank you so much. तर पुढे नेक्स्ट क्वेश्चन माझा तुमच्यासाठी असा असेल, आजच्या यूथ जनरेशनला तुम्ही काय मार्गदर्शन देताल किंवा काय सांगताल त्यांना, अपकमिंग जनरेशनला, आमच्या प्रेक्षकांना प्लीज बोला. आजच्या आधी यूथ जनरेशनला सांगतो, आजचं जे 10-12 नंतर जे बरेचसे फील्ड इंजिनिअरिंगकडे मुलं जातात येस किंवा MBBS च्या मोहमायेच्या मागे जातात, तर मी म्हणतो तुम्ही झटपट पैसा कमवण्याच्या अगोदर तुम्ही जेन्युनली ऑनेस्टली जर होमिओपॅथी प्रॅक्टिस केली येस तर तुम्हाला 5 पट जास्त सक्सेस मिळेल ह्यांच्यापेक्षाही. आणि तुम्हाला जर येऊन बघायचं असेल डेली सक्सेस स्टोरीज, तर तुम्ही जरूर माझ्या हॉस्पिटलला व्हिजिट करा. आणि एवढा जास्त स्कोप आहे होमिओपॅथीमध्ये आणि इट इज सर्व्हिस टू मॅनकाइंड, ह्युमन काइंड. तर माझं असं तुम्हाला एक आग्रहाचं आमंत्रण राहील किंवा पॉझिटिव्हली बघा तुम्ही या फील्डकडे आणि तुम्ही होमिओपॅथी ही फील्ड चूज करा. अँड आय विल डेफिनेटली गॅरंटी यू की तुम्हाला सक्सेस येणारच तुम्हाला. 100% सर. सर तुम्ही एक लाईव्ह उदाहरण आमच्या काय ऑडियन्सला सांगताल, एक एक्झाम्पल की होमिओपॅथीबद्दल काय सांगताल तुम्ही, की वाय दे शुड चूज दिस फील्ड, वाय शुड दे चूज दिस एज्युकेशन. मीही होमिओपॅथीमध्ये आलो तेव्हा मला सिनियर्सनी सांगितलं होतं फार जास्त वेटिंग आहे, फार जास्त थांबावं लागेल, आम्हाला सक्सेस नाही हे ते. मी म्हटलं ठीक आहे, आज आपल्याला आज ना उद्या होमिओपॅथी करायची आणि सक्सेस आणायचाच आहे. तर मी होमिओपॅथी क्लिनिक स्टार्ट केलं, फार पॉझिटिव्हली स्टार्ट केलं. तुम्हाला मला सांगण्यात फार आनंद होतो की डे 1 पासनं मला खूप जास्त पेशंट फ्लो आहे. सकाळी माझं सेशन चालू होतं 8 वाजता अपॉइंटमेंट्स. इट एंड्स द डे एंड्स ॲट 10 o'clock इन द नाईट. माझा 14 वर्षामध्ये 10 बेडचं होमिओपॅथी हॉस्पिटल ज्याच्यामध्ये सलाईन नाही, इंजेक्शन्स नाही, फक्त होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत. आणि पूर्ण भारतातच नाही तर आपलं औषध पूर्ण देशात म्हणजे वर्ल्डमध्ये जातं. पूर्ण भारतातनं आज माझ्याकडं मुंबईवरनं पेशंट्स ॲडमिट होतात, एक माझ्याकडनं बेंगलोरवरनं, खेड्यापाड्यातनं पेशंट्स ॲडमिट होतात, ज्यांना सर्जरीज सांगितलेल्या असतात, ज्यांना ऑपरेशन सांगितलेले असतात, ज्यांचे आजार बरेच वर्ष ॲलोपॅथी ऑपरेशन्स करूनही बरे झालेले नाही आहेत, ते येतात फार आशेने, रेफरन्सनी की नाही बा डॉक्टर वाघाज यांनी हे आजार बरे केलेले आहेत. तर मला तुम्हाला हेच सांगू इच्छितो की सक्सेस खूप आहे. तुम्हाला काही उदाहरणं मी इथं देऊ शकतो. मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. एक सिनियर सिटीजन मिस्टर मोनकर म्हणून, ही इज अ बिग इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते, आणि त्यांचं इव्हॅपोरेटिंग प्लांट्सचा बिझनेस ऑल ओव्हर इंडिया आहे. तर त्यांना खूप वर्ष डायबिटीस होता. डायबिटीस नंतर किडनी फेलियरमध्ये लँड झाले. ते किडनी फेलियर झाले आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांट सांगितलं, डायलिसिस लगेच करा असं सांगितलं. माझ्याकडे आले ते आणि मला अप्रोच झाले. ते ठाण्यातलेत बेसिकली, माझी कुठेही ब्रांच नाही आहे ठाण्यामध्ये, पण रेफरन्सनी माझे आले ठाण्यातून. मला म्हटले डॉक्टर साहेब असं यायचं आहे मला. माझ्याकडे आले नेक्स्ट डेला अपॉइंटमेंट घेऊन. त्यांचं क्रिएटिनिन लेवल, नॉर्मल क्रिएटिनिन लेवल किडनीचं असतं 1.5च्या आत क्रिएटिन पाहिजे. त्यांचं 4 क्रिएटिन लेवल झालं. 5, 5.5 आणि 6 जर क्रिएटिन लेवल झालं तर पूर्ण किडनी डॅमेज होते आणि डायलिसिस किडनी ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय नसतो. तर ते माझ्याकडे आले. मला म्हटलं आता ही शेवटची संधी, तुमचं नाव खूप ऐकून आलेलो आहे. देन मी म्हटलं काही काळजी करू नका. ॲट द एज ऑफ 75 केम टू मी. मला सांगितलं आता डॉक्टर साहेब काहीतरी करा, आता ह्या एजमध्ये डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट करायचं अशक्य आहे. मी ज्युपिटर किंवा अशा मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये दाखवून आलेलो आहे, तरी मला यश आलेलं नाही आहे डॉक्टरांना कोणत्याच गोष्टीत. मी म्हटलं काही काळजी करू नका. त्यांना मी सांगितलं तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल.
12-13 दिवस ॲडमिट होते. जो एवढा मोठा माणूस आहे, माझं अगोदर छोटं हॉस्पिटल होतं, त्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये ते मोनकर साहेब राहिले माझ्या इथे. ओके. दर 4थ्या दिवशी आम्ही क्रिएटिनिन करायचो. तुम्हाला मला सांगण्यात आनंद होतो, त्यांचं क्रिएटिनिन आज 2 वर कित्येक वर्ष स्टेबल झालेलं आहे. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही वाचलेलं आहे आणि त्यांचं म्हणजे डायलिसिसही वाचलेलं आहे. हेच नाही, अजून एक सक्सेस स्टोरी सांगू इच्छितो मी इथे. Yes. की एक माझे नी रिप्लेसमेंटचे पेशंट्स आहेत की त्यांना सांगितलं, एक माळशिरस म्हणून खेडेगाव आहे पंढरपूरच्या बाजूला. ओके. तर त्या भागातनं मला अचानक एक दिवशी फोन आला, डॉक्टर साहेब मला उठताही येत नाही आणि बसताही येत नाही, काय करू मी आता. नाही का, मला आता खूप वर्ष झालं नी ट्रान्सप्लांट सांगितलेले, कित्येक डॉक्टर MRI करतात, एक्सरे काढतात आणि MRI आणि एक्सरेमध्येच माझे प्रत्येकच 10-12 हजार रुपये जात आहेत. असे माझे जवळजवळ 2-2.5 लाख रुपये गेलेले आहेत. तर काय करणार. मी सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एक्सरे वगैरे मला व्हॉट्सॲपला पाठवा, मी बघून सांगतो. तर मी म्हटलं अजूनही तुमच्या इथं 10% जागा शिल्लक आहे दोन्ही गुडघ्यांमध्ये, आपण बरं करू शकतो. माझ्याकडे आले, एक 15 दिवस ॲडमिट झाले. तुम्हाला सांगतो 6 महिन्यात त्यांचा गुडघा पूर्णपणे नीट झालेला आहे. ज्यांना उठताना बसताना प्रचंड त्रास होत होता त्यांना म्हणजे एकदम ठणठणीत त्या लेडीज झालेल्या. ॲट द एज ऑफ 66-67 त्या बरे झालेल्या आहेत. आज नी रिप्लेसमेंटचं तुम्ही बघता किती एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे समाजामध्ये. म्हणजे आदित्य बिर्ला असू दे, लोकमान्य असू दे, निरामय असू दे, कोणतंही मोठं हॉस्पिटल, यांनी नी रिप्लेसमेंटच्या फॅक्टरी उघडलेल्या आहेत अक्षरशः. तर तुम्ही माझ्या हॉस्पिटलमध्ये या, तुम्हाला दाखवतो आम्ही नी रिप्लेसमेंट्स किती अवॉर्ड केलेले आहेत आणि फक्त 15-20 हजारात अवॉर्ड केलेले आहेत. कमरेचे ऑपरेशन्स मणक्याचे एवढे अवॉर्ड केलेले आहेत. तर समाजामध्ये अजूनही 10% हे चांगले डॉक्टर आहेत. तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही फक्त ॲलोपॅथी करू नका. होमिओपॅथी बी प्लॅन रेडी ठेवा. तुम्ही 5-7 वर्ष ॲलोपॅथी करू नका. तुम्ही 1 वर्षभर का झालं की तुम्ही कंटाळला पाहिजे त्या पॅथीला. तुम्हाला कसं काय विचार येत नाही की तुम्ही आज बी प्लॅन रेडी ठेवला पाहिजे बाबा. तुम्ही कसं काय, मला आश्चर्य वाटतं, एवढा एज्युकेटेड क्राऊड आहे आज आपला, तुम्ही एवढं एक्सप्लॉयटेशन कसं होऊन देता. मी जेव्हा विचार करतो की हे एवढं एक्सप्लॉयटेशन का चालतं आज, फक्त याच्यात अज्ञान, आपलं अज्ञान आहे मेडिकल फील्डबद्दल. तर मी तुम्हाला इथं सांगतो की मनुष्याला होणारे 70% आजार हे जुने आजार आहेत. लहान मुलांचं बद्दल सांगतो, दमा आहे, बालदमा आहे, टॉन्सिल्स आहे, ॲडिनॉइड्स आहे, हे आहेत. स्त्रियांच्या तक्रारी आहेत, म्हणजे पिरियड्स रिगार्डिंग समस्या खूप आहेत. ज्यांना पिशवी काढायला सांगितलं जातं, PCOD आहे आजकाल खूप, म्हणजे PCOD आहे. त्याच्यानंतर थायरॉइडच्या स्त्रियांना खूप कॉमनली तक्रारी आहेत. इनफर्टिलिटी, ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही त्यांचं एवढं एक्सप्लॉयटेशन होतं. वयस्कर लोकांमध्ये कॉमन होणारे आजार म्हणजे नी रिप्लेसमेंट्स सांगितले जातात, मणक्याचे ऑपरेशन्स, हे सगळे लिगामेंट टिअर आहेत. तर आणि हे सगळे मनुष्याला होणारे 70% जुने आजार आहेत. तर हे जुने आजार ॲलोपॅथीमध्ये तात्पुरते स्वरूपात दाबले जातात. माझ्याकडं ॲसिडिटी, साधं एक्झाम्पल घेऊ, ॲसिडिटीचे जर साधे पेशंट आले ते 10-12 वर्ष ॲसिडिटीच्या गोळ्या घेतात. म्हणजे मी शॉकमध्ये जातो, 10-12 वर्ष ॲसिडिटीच्या गोळ्या कशा काय घेऊ शकता तुम्ही, नाही का. नंतर मग 12 वर्ष, एक तर केस सांगतात तर लाईव्ह 6 महिन्यापूर्वीची केस आहे. एक 65 इयर्सचे मेल आहेत, माझ्याच एरियात पूर्णानगरमध्ये राहतात. ते आले, म्हटले मी आदित्य बिर्लामध्ये भांडून आलेलो आहे. म्हटलं कसं काय एक्सपिरियन्स होता. काय नाही म्हणे, मी 1-1.25 लाख रुपये आत्ता खर्च केलो ॲसिडिटीसाठी. 5-7 वर्षापूर्वी पासनं मला हा ॲसिडिटीचा आजार आहे, पण मला ॲसिडिटीच्या गोळ्या देऊन माझा आजार फक्त दाबला आहे त्यांनी, नाही का. आणि एवढं अपचन होतंय मला त्या गोळ्या खाऊन, उलट्या, जेवण जात नाही, एवढीशीच भाकरी जाते म्हणे मला. तर म्हणे मग म्हणे 1-1.25 लाख रुपये बिल केलं, मला बरं नाही केलं आणि एवढा स्वस्त होतंय मला, एवढा अशक्त. माझं हिमोग्लोबिन 6 आलेलं आहे जेवणच जात नसल्यामुळे. आणि म्हणजे सगळ्यांनी, त्या आजोबांनी ना सगळ्यांना, मुलांना बोलून घेतलं, नातवांना, आता मी काय जगणार नाही, शेवटच्या स्टेजपर्यंत ते आले. एवढा अशक्तपणा आला आणि रडायला सुरुवात केली माझ्या पुढे. तर डॉक्टर साहेब आता तुम्ही मला काहीतरी मार्ग काढायच्यात ना, असं मला सांगितलं. माझ्याकडे आले ते, मी म्हटलं काळजी करू नका काका. आम्ही एक 10-12-15 दिवस ॲडमिट केलं. तुम्हाला मी सांगतो
6 महिन्यात ते आज 1-1.5 भाकरी खातायत, हिरवे पालेभाजी खातायत, अंडी खातायत, सगळं जेवण जात आहे. आणि हार्डली किती अमाऊंटमध्ये, माझ्याकडं आत्ता सगळं बिलिंग म्हणून 6 महिन्याचं एक 12-14 हजार रुपये बिल झालं असेल. म्हणजे एक्सप्लॉयटेशन मी म्हणतो तुम्हाला, मी इथं प्रोत्साहन करतो की तुम्ही होमिओपॅथीला संधी द्या. तुम्ही बी प्लॅन रेडी ठेवा. तुम्ही बिलकुल नुसतं ॲलोपॅथी करू नका. अजून एक दम्याची केस, थोडा वेळ घेतो, अजून एक दम्याची केस सांगतो मी. एक लहान बाळ आलं माझ्याकडे, साधारण वय वर्ष एक साधारण असेल बघा 4.5-5 वर्षाची लहान कन्या असेल. तर तिची आई आली तिला घेऊन आणि दर मिनिटाला खोकत होती. दर मिनिटाला तुम्ही विचार करा, म्हणजे शब्दशः अर्थ घेतला तरी चालेल. म्हणजे दर मिनिटाला आणि दर अर्ध्या मिनिटाला ती मुलगी खोकत होती. मी म्हटलं काय एवढी खोकती ती? तर म्हणे हिला बालदमा झालेला आहे. तर मी म्हटलं बालदमा? आम्ही आज पिंपरी चिंचवडमधले नामांकित बालरोग तज्ज्ञ करून आलेलो आहोत आणि प्रत्येक डॉक्टरकडे आज आम्हाला 5-25 हजार खर्च आलेला आहे, तरी आमची कन्याची अवस्था आहे. मला म्हटले. मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, आपण औषध देऊ. नाही डॉक्टर साहेब, मी खूप नाव ऐकलं आहे तुमचं, आता तुम्ही जर बरं करणार असेल तर बघा, नाही तर मग काय आम्हाला मार्ग नाही आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपण करू, म्हटलं मार्ग काढू. तर मी पहिल्या दिवशी तिला घरी दिलं. इथपर्यंत आलं तर माझ्या गळ्यापर्यंत की तुम्हाला ॲडमिट लागेल, पण मी सांगितलं नाही, कारण त्यांना वाटेल की हे सर्वसामान्य डॉक्टरांपैकी लगेच ॲडमिट करतात नाही का, म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं नाही. मी म्हटलं आज जरी मुलीचा जर खोकला कमी नाही आला तर उद्या मात्र ॲडमिट करावं लागेल, उद्या बघू. तर मी 1 दिवसाचं औषध दिलं. दुसऱ्या दिवशी खोकला कमी नाही आला तिचा. दुसऱ्या दिवशी ते स्वतः म्हटले बघा आता ती खोकते. मी म्हटलं ॲडमिट करू. ॲडमिट केलं आम्ही त्या दुपारी. नेक्स्ट डेला 10-12 दिवसात ती मुलगी एवढी ठणठणीत झाली. 4थ्या दिवशीपासून खोकला कमी व्हायला लागला. कफ सिरप नाही, काही नाही. एवढा खोकला कमी व्हायला लागला आणि 10-12 दिवसात ती एकदम मुलगी बरी झाली. पुढे 6 ते 8 महिने औषधं घेतली तिने. तुम्ही माझी ही केस फेसबुकवर आहे, तुम्ही आठवणीने ती केस बघा फेसबुकवर. आणि तिच्या आईचं मनोगत तिने व्यक्त केलेलं आहे. आईच्या पोटातून आतून मनोगत आलेलं आहे ते. एवढी ती मुलगी आज ठणठणीत आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. एक तर अचानक माझ्याकडे अजून एक इन्फर्टिलिटीची केस सांगतो. इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. तर एक लेडी होते, यंग लेडी, 34 इयर्स ची लेडी होती. त्यांना गळ्याला अशी सिस्ट झालती, थायरॉइडला गाठ झालती, जवळजवळ 2 सेंटीमीटरची गाठ होती. त्यांना थायरॉइड होता, त्यांना PCOD होता, त्यांना शुगर होती त्या लेडीला, आणि त्यांना वारंवार 5-7 वेळा अबॉर्शन झालते. नंतर 3 वर्ष प्रेग्नन्सीच राहिली नव्हती. 3 वर्ष प्रेग्नन्सी राहिली नाही. त्या ह्या व्यथेत माझ्याकडे आल्या त्या आणि मला म्हणाल्या डॉक्टर साहेब आता काय करायचं, म्हणजे शुगर पण आहे, थायरॉइड आहे, एवढं सगळं वाढलेलं, काय करायचं डॉक्टर आता. मी म्हटलं बघू आपण मार्ग काढू. मला थोडंसं ना लाईन क्रॉस करायला आवडतं, थोडं जास्त करेज आहे माझ्यामध्ये नाही का. तर मी थोडी लाईन क्रॉस करतो आणि म्हणतो एक प्रयत्न करू आपण यांच्यासाठी, एक चांगला प्रयत्न. तर वी स्टार्टेड विथ द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट जशी स्टार्ट केली त्यांना खूप बेनिफिट्स दिसायला लागले. 4 महिन्यात त्यांना प्रेग्नन्सी राहिली, 3 महिन्यात ती गाठ विरघळली पूर्ण. आणि तुम्हाला मी सांगतो 9 महिने शी डिलिव्हर्ड प्रॉपरली. 9 महिन्यामध्ये एक छान बेबी मुलगा झाला त्यांना. त्याच्यानंतर थोडंसं ते प्रेग्नन्सीमध्ये किडनी फेलियरमध्ये थोडी लँड झाली. मग ते स्टर्लिंगला त्यांना सांगितलं नाही, डायलिसिस वगैरे करावं लागेल. त्या कॉम्प्लिकेशनमधनं त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं तिथं तुम्ही 2 दिवस थांबा, परत या. डायलिसिस जर त्यांनी खूप फोर्स केला तर करू नका, तुम्ही या माझ्याकडे. ते आले माझ्याकडे ते बेबी घेऊन तसंच. आणि तुम्हाला सांगण्याचा अर्थ ती किडनी ही त्यांची व्यवस्थित काम करते. म्हणजे एवढ्या डीप सिटेड ॲक्शन्स होतात आपल्या मेडिसिन्सचे. तर म्हणजे होमिओपॅथीमध्ये प्रचंड स्कोप आहे. तुम्ही जर डॉक्टर सॅम्युएल हॅनिमॅन यांनी सांगितलेल्या तत्वांवर जर काम केलं तर मी सांगू इच्छितो लहान मुलापासनं, नवजात बालकापासनं, स्त्रियांमध्ये, यंग जनरेशन्समध्ये, ऑल एज ग्रुप्स किंवा सिनियर सिटीजन्समध्ये एव्हरीबडी हॅज स्कोप इन होमिओपॅथी. तर मी एक्सप्लॉयटेशन होऊन देऊ नका.
मोठमोठे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स हे तुम्हाला म्हणजे जर एक्सप्लॉयटेशन करत असतील तर बी प्लॅन डॉक्टर वागसकडे या तुम्ही आणि बी प्लॅन रेडी ठेवा. खूप 5-7 वर्ष थांबू नका, तेवढा वेळ जातो, मग तुमचं एक्सप्लॉयटेशन आर्थिक, मानसिक, शारीरिक तेवढंच होतं. सर, होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये तुम्ही भविष्यामध्ये आणखी काय असं करू इच्छिता असे आमच्या प्रेक्षकांना सांगा. होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये खूप सारी संधी आहे आणि होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये आत्ता माझं 10 बेडचं होमिओपॅथी हॉस्पिटल आहे. आत्ता मी 40 to 50 बेडचं होमिओपॅथी हॉस्पिटलचं प्लॅन करतो आहे, ज्याच्यात आम्ही बरेचसे सर्जरीज अवॉइड करू. आणि भविष्यात आपल्या यूथसाठी मी होमिओपॅथी महाविद्यालयाचंही या येत्या 2-3 वर्षात प्लॅन करतो आहे. तशी आमची बोलणी चालू आहे आणि होमिओपॅथी ही फार मोठी संधी आहे असं मी सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो. तर होमिओपॅथीबद्दल हे प्लॅन्स पाईपलाईन्समध्ये आहेत आणि वर्षभरात तुम्ही बघाल की 50 बेडचं आपलं होमिओपॅथीचं हॉस्पिटल आलेलं असेल. माझं 10 वर्षात 500 बेडचं होमिओपॅथीचं प्लॅन असेल ते एक्सक्लुझिव्हली वर्ल्डमध्ये पहिलं होमिओपॅथी, अशी माझी आतून इच्छा आहे. जर शरीराने साथ दिली किंवा यांनी साथ दिली तर नक्कीच होईल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. ही माझी फार मोठी माझी स्वप्न आहे होमिओपॅथीबद्दल. नक्की सर, ऑल द बेस्ट फ्युचरसाठी आणि पुढील पेशंटसाठी त्यांचं ट्रीटमेंट करण्यासाठी. खरंच आत्तापर्यंत तुम्ही जे केलं त्यासाठी खूप खूप सलाम तुम्हाला अँड थँक्यू सो मच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही इकडे तुमच्या वेळात वेळ काढून आमच्यासाठी आला, इंक बरोबर तुम्ही इथे जोडला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता फक्त हेच सांगेल की आमच्या प्रेक्षकांना आमच्याविषयी पण सांगा आणि तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण शेअर करा. येस, इंक मीडियाने मला इथे बोलून मला होमिओपॅथीबद्दल 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचं फार मोठा आभारी आहे. हे होमिओपॅथीबद्दल बोलण्याची संधी किंवा लोकांना अज्ञान दूर करण्याची संधी मेडिकल फील्डबद्दल इंक मीडियाने दिली, याच्यापेक्षा मोठं काही नसू शकतं. त्याबद्दल मी फार मोठा आभारी आहे त्यांचा. आणि हे डिजिटल बेस्ड ॲप असल्यामुळे माझी अशी इच्छा आहे की हे जे समाजासाठी इंक मीडिया काम करते हे तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा, हे डाउनलोड करा हे ॲप. आणि मी धन्यवाद म्हणू इच्छितो. थँक्यू सो मच सर, थँक्यू.